दोन भावांनी बोललं पाहिजे, युतीबाबत ते दोन भाऊच बोलतील. मनसे आणि उबाठा शिवसेनेच्या संभाव्य युतीबाबत अमित ठाकरेंचं मोठं वक्तव्य. ठाकरेंच्या पक्षातील 5 खासदार शिंदेंच्या संपर्कात. ठाकरेंकडनं फोनवरून खासदारांच्या मनधरणीचा प्रयत्न. न्यूज 18 लोकमतला सूत्रांची माहिती. सोलापुरात काँग्रेसला मोठं खिंडार. सिद्धराम म्हेत्रे आज शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत करणार प्रवेश. नागपूर मुंबई प्रवास होणार सुसाट. समृद्धीचा इगतपुरी ते आमणे हा शेवटचा टप्पा आजपासून खुला होणार. नाशिकच्या इगतपुरीतून होणार उद्घाटन. वाशी ते मानखुर्द प्रवास होणार अधिक जलद. नवीन पुलाचं काम पूर्ण. आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते होणार उद्घाटन. आगवणे प्रकरणानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर. पुणे पोलिसांनी तब्बल 140 पिस्तुलांचे परवाने केले रद्द, तर नव्यानं परवाने देणंही पोलीस आयुक्तांनी केलं बंद. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्यातली बातमी अतिशय वेगवान स्वरूपात. बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूया. काँग्रेसचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धराम म्हेत्रे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी अक्कलकोट येथील मंगरुळे या हायस्कूलजवळील मैदानावर जाहीर मेळावा आयोजित करण्यात आला. बीडमध्ये ऊसतोड कामगार महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर यावर माजी मंत्री काँग्रेस नेते यशोमती ठाकूर यांनी राज्य महिला आयोगावर सवाल उपस्थित केलाय. बीडमध्ये 800 महिलांच्या गर्भपिशव्या काढल्या, त्यावेळी महिला आयोग काय झोपला आहे का, असा सवाल त्यांनी केलाय. लाडकी बहीण योजनेच्या निधीवरून यशोमती ठाकूर यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय. संविधान आणि सर्वोच्च न्यायालयाचे नियम पायदळीत उडवून सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा पैसा लाडक्या बहिणींसाठी वापरला जातो, असा गंभीर आरोप यशोमती ठाकूर यांनी केलाय. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची जीभ घसरली. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा हाकेंनी एकेरी उल्लेख केलाय. अजित पवार महाराष्ट्राच्या राजकारणातील दरोडेखोर आणि चोर आहेत, अशी मुक्ताफळं त्यांनी उधळली आहेत. या वक्तव्यानंतर अजित पवार गटाकडून तीव्र निषेध व्यक्त केला जातोय. बीडच्या परळी तालुक्यातील दादाहरी वडगावमध्ये हाकेंची सभा पार पडली. यावेळी त्यांनी अजित पवारांवर हल्लाबोल करत सवाल केलाय. सारथीला हजारो कोटींचा निधी देता मग महाज्योतीला पैसे देताना हात का आखडतो, असा सवाल हाकेंनी केला. हिंगोली जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाला आणखी एक धक्का बसलाय. काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बालाजी कर्डिले यांनी बुधवारी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश घेतला. मुंबईमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांनी शिवबंधन बांधलं. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे 2 आमदार आणि 1 खासदार मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत. पोलीस तपासातील चार्जशीटमध्ये मुख्य आरोपी सूत्रधार पोलिसांनी जाणीवपूर्वक वगळल्याचा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केला आहे. त्यामुळे हा तपास संशयास्पद असल्यानं तपास यंत्रणा बदलण्याची मागणी यावेळी ते करण्यात येणार आहे. इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले अरविंद नेताम आज संघाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अखिल भारतीय पातळीवरील कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयचा आज रेशीम बागेत समारोप. सरसंघचालक मोहन भागवत मार्गदर्शन करणार आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या मुद्द्यावरून ठाकरेंची शिवसेना आता मराठवाड्यामध्ये आंदोलन पुकारणार आहे. आजपासून ठाकरेंची शिवसेना सरकारविरोधात क्या हुआ तेरा वादा असा थेट सवाल करत सरकारला धारेवर धरणार आहे. शिवसेना उबाटाच्या पदाधिकाऱ्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मुंबईसह परिसरात बुधवारी पावसानं हजेरी लावली. शहराच्या तुलनेमध्ये उपनगरात पावसाचा जोर जास्त होता. दरम्यान गुरुवारी मुंबईसह ठाणे पालघर भागात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलेला आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील 4ही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. मात्र धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये अद्यापही येवा सुरू झालेला नसून 4ही धरणात मिळून 5.54 अब्ज टीएमसी एवढा पाणीसाठा आहे. पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मे महिन्यातील 31 पैकी 13 दिवस पाऊस झाला. शेवटच्या आठवड्यातील पावसानं सर्वांनाच धक्का दिलाय. मे महिन्यामध्ये तालुक्यात 487.22 मिलीमीटर पाऊस झालाय. सर्वाधिक पाऊस हा 26 मे रोजी झालाय. कोल्हापुरातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या दख्खनचा राजा श्री ज्योतिबाचा डोंगर परिसर देशी वाणांच्या झाडांनी बहरणार आहे. 10,000 झाडं लावून डोंगर संवर्धन करणार असून त्यातून दख्खन केदारण्य तयार केलं जाणार आहे. तर या कार्यक्रमाला फडणवीस आणि गडकरी ऑनलाईन उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागानं आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष बस सेवेचं नियोजन केलंय. एखाद्या गावातून समूहानं आरक्षण केल्यास त्या गावातील आगारापासून थेट पंढरपूरपर्यंतची बस सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. रिक्षा भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर 26,000हून अधिक रिक्षा चालकांनी मीटरचं अद्ययावतीकरण केलेलं नाही आणि त्यामुळे मनमानी पद्धतीनं भाडेवसुली करणाऱ्या अशा मुजोर रिक्षा चालकांना ठाणे प्रादेशिक परिवहन खात्याकडून प्रतिदिन दंड लावण्यात येणार आहे.
पुणे महापालिकेमध्ये तब्बल 7,336 पदं रिक्त आहेत आणि गेल्या काही वर्षात महापालिकेतून सेवानिवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्या तुलनेमध्ये मात्र नोकर भरती कमी प्रमाणात होत असल्यानं रिक्त पदांची संख्या वाढली आहे. मोठ्या प्रमाणात पदं रिक्त असल्यानं कमी कर्मचाऱ्यांमध्ये महापालिकेचा कारभार चालवण्याचं आव्हान प्रशासनापुढे आहे. विक्रोळी कन्नमवार नगर येथील बेस्ट बसनं रस्त्यावरून जाणाऱ्या एका महिलेला धडक दिली. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेतलंय. मीरा भाईंदर शहरातील धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासाठी राज्य सरकारनं 2 वर्षांपूर्वी लागू केलेली क्लस्टर योजना अद्यापही केवळ कागदावरच राहिल्यानं रहिवाशांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली. वसईच्या गोल्डन ट्युलिप हॉटेलच्या बाजूला असलेल्या कंपनीच्या पहिल्या माळ्यावर भीषण आग लागली होती. अग्निशमन दलाकडून आग विझवण्यात आली असून यामध्ये सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. नवी मुंबईतील MVA बंटाय म्हणून प्रसिद्ध असलेल्या रॅपर बिलाल शेख याला 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी आसाममधून अटक केली आहे. आरोपीनं कुणाच्या सांगण्यावरून रॅपरला धमकी दिली याचा पोलीस शोध घेत आहेत. 2015 साली मिसिंग झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे यांचा मृत्यू दाखला अजूनही त्यांच्या मुलीला देण्यात आलेला नाही. या प्रकरणी प्रशासन टोलवाटोलवी करत असून कुटुंबियांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे. कल्याणमधील शिवकालीन ऐतिहासिक दुर्गाडी किल्ल्याची संरक्षक भिंत कोसळली. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून किल्ल्याच्या देखभाल दुरुस्तीचं काम सुरू असताना ही भिंत कोसळली. आमदार विश्वनाथ भोईर यांची ठेकेदारावर आगपाखड केली असून निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा आरोप केलाय. राज्यातील वनाच्छेदनाची टक्केवारी वाढवण्यासाठी हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र या अभियानांतर्गत यावर्षी राज्यात 10 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री फडणवीसांनी केली आहे. पुढील वर्षी देखील 10 कोटी वृक्ष लागवड करण्याचं उद्दिष्ट असल्याचं फडणवीसांनी जाहीर केलंय. पुणे शहरात रात्री 1:30 वाजल्यानंतर पब आणि बार सुरू असल्याचं आढळल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला थेट जबाबदार धरलं जाईल. त्यांच्यावर आवश्यक ती कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलाय. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि मालवाहतूक कार्यक्षमता वाढवण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल उचललंय. मध्य रेल्वे अंतर्गत 128.78 कोटी खर्चाच्या मिरज कॉर्ड लाईन प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे. कल्याण डोंबिवली पालिका हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढते. असं असताना कोरोनानं आणखी एका व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 3 वर गेली आहे. MIT WPUच्या अभ्यासानुसार पुण्यातील हरित पट्ट्यांची कार्बन शोषण करण्याची क्षमता तब्बल 34% घटलेली आहे. त्यामुळे पुण्याची ग्रीन सिटी म्हणून असणारी ओळख आता पुसली गेली आहे. पुणे महापालिकेच्या विद्युत खात्यानं शहरातील अनधिकृत फलक आणि त्यांच्या विद्युत जोडणीची तपासणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. बेकायदा फलक आढळल्यास संबंधित व्यक्ती संस्थांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन येत्या 10 जून रोजी सर्व वित्तीय नियामकांच्या प्रमुखांसह बैठक घेणार आहेत. वित्तीय स्थिरता आणि विकास परिषदेची ही बैठक मुंबईमध्ये पार पडणार आहे. आणि आता एक मोठी बातमी. LOC ओलांडून पाकिस्तानात जाणाऱ्या सुनीता या महिलेच्या मोबाईलच्या तपासणीतून धक्कादायक बाब समोर आली आहे. तिच्या मोबाईलमधून 2 संशयास्पद पाकिस्तानी ॲप्स आढळलेले आहेत. सुनीता काही दिवस पाकिस्तानी रेंजर्सच्या ताब्यात होती आणि त्यामुळे ते ॲप पाकिस्तानी एजन्सीनं इन्स्टॉल केले का याची सखोल फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. तर सायबर तज्ज्ञांनी तिचे चॅट रिकव्हर केलेले आहेत. त्यात तिनं काही पाकिस्तानी नागरिकांसोबत जेम्स स्टोनच्या व्यवसायाचा मुद्दा काढून बोलणं सुरू केल्याचं स्पष्ट झालंय. सुनीता 14 मे रोजी नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी हद्दीत घुसली आणि ती गिलगिटमध्ये पाकिस्तानी नागरिक जुल्फिकारला भेटणार होती. याआधी तिला पाकिस्तानी रेंजर्सनं पकडलं होतं. चौकशीनंतर तिला BSFच्या ताब्यात देण्यात आलंय. ठाणे मुंबईमध्ये स्वबळावर निवडणुका लढण्याच्या दृष्टीनं भाजपनं चाचपणी सुरू केली असून त्याच अनुषंगानं ठाण्यामध्ये उद्या कोकण विभागाची बैठक भाजपनं आयोजित केली आहे. या बैठकीमध्ये आगामी पालिका निवडणूक स्वबळावर लढवण्याच्या दृष्टीनं चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वसुंधरेच्या संवर्धनासाठी ग्राहकांनी गो ग्रीन सेवेचा पर्याय निवडल्यास त्यांना दरमहा छापील कागदी बिलाऐवजी ईमेलद्वारे वीज बिल पाठवलं जातं. त्या बदल्यात ग्राहकांना तात्काळ वीज बिलात एक रकमी 120 रुपये सूट दिली जाते आणि आतापर्यंत 3 कोटींपैकी 6,16,000 लघुदाब ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतलाय अशी माहिती महावितरणानं दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांचे विविध योजनांचे अनुदान रखडलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी गायगोठा, फळबाग लागवड, विहीर इत्यादी कामं योजनेच्या माध्यमातून केली आहेत. मात्र त्याचे पैसे त्यांच्या खात्यात जमा होत नसल्यानं खरीपाच्या पेरण्या कशा करायच्या असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडलाय.
छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविद्यालयातील पदव्युत्तरच्या 196 विभागांची तपासणी करण्याचा निर्णय कुलगुरूंनी घेतलाय। विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील 1 आणि विद्यापीठाच्या बाहेरील 1 असे 2 प्राध्यापकांच्या समितीकडून 10 जूनपासून तपासणी होणार असून त्यानंतरच पदव्युत्तरचे प्रवेश होणार आहेत। जळगावच्या भुसावळ येथे माहेश्वरी उत्सवानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली। 5 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात आरोग्य शिबिर, लेझिम नृत्य आणि विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। शोभायात्रेमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला असून राधेश्याम लाहोटीसह महेश्वरी समाज सहभागी झाले। वर्धा शहरामध्ये दहशत निर्माण करण्याच्या उद्देशानं गुन्हे करणाऱ्या संघटित गुन्हेगारांवर 2 वर्षांसाठी तडीपारीचा आदेश काढण्यात आलेला आहे। 7 गुन्हेगारांना 2 वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं असून यामध्ये 2 महिला गुन्हेगारांचा समावेश आहे। तर सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी आरोपींविरोधात कारवाई करून हद्दपारीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे सादर केलाय। राज्यात दरवर्षी वाढणारी कर्करुग्णांची संख्या, उपचारासाठी होणारी फरफट थांबवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागानं राज्यात आसाम कॅन्सर केअर प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतलाय। राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यातील 36 वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोगावर उपचार करण्यात येणार आहे। या प्रकल्पासाठी 5,000 कोटींचा खर्च अपेक्षित आहे। त्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण खात्यानं मंत्रिमंडळाकडे सादर केलाय। राज्यातील ITIमध्ये या शैक्षणिक वर्षापासून 6 नवीन अत्याधुनिक अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहेत। 6 महिने ते 2 वर्ष असा त्यांचा कालावधी असेल, अशी माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली आहे। पुण्यामध्ये किडनी प्रत्यारोपणाला मंजुरी दिल्यानंतर त्याबाबतचा अहवाल ससून रुग्णालयातून 3 दिवसांनंतर खासगी रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला। याच कालावधीमध्ये आर्थिक व्यवहार झाल्याची शक्यता असल्यानं या गुन्ह्यातील अटक आरोपी डॉक्टर अजय तावरे आणि प्रत्यारोपण समन्वयक यांची एकत्रित चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती न्यायालयानं दिली आहे। भारतातील सेवा व्यवसायातील खरेदी व्यवस्थापकांचा कल दर्शवणारा HSBC इंडिया सर्व्हिसेस PMI निर्देशांक मे महिन्यामध्ये किंचित वाढीसह 58.8 गुणांवर नोंदला गेलाय। एप्रिलमध्ये हा गुणांक 58.7 गुणांवर होता। राज्यातील वाढत्या वाघांची संख्या लक्षात घेता अन्य राज्यांमध्ये ते पाठवता येतील का याची चाचपणी करण्यात येणार असून मागणी असलेल्या राज्यांशी चर्चा देखील करण्यात येणार आहे।